नमस्कार भक्तांनो, जय श्री स्वामी समर्थ. पुरुषोत्तम मास हा वर्षातील सर्वात पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंचे स्वतःचे स्वरूप मानले जाते. असे म्हणतात की या महिन्यात केलेली भक्ती, जप, तप, दान आणि सेवा अनेक पटींना फळ देते. पण तुम्हाला माहित आहे का, एकेकाळी हाच महिना सर्वांकडून तिरस्कृत होता. त्याला कोणीही मान देत नव्हते. मग असा काय चमत्कार घडला की तो सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ ठरला? आजच्या या पवित्र कथेमध्ये आपण पुरुषोत्तम मासाची अद्भुत कथा जाणून घेणार आहोत. ही कथा केवळ धार्मिक नाही, तर जीवनाला नवीन दिशा देणारी आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मनापासून जय श्री पुरुषोत्तम भगवान असे कमेंटमध्ये लिहा. चला तर मग सुरू करूया पुरुषोत्तम मासाची दिव्य आणि प्रेरणादायी कथा. एकेकाळी देव, ऋषी आणि मानव यांच्यामध्ये एक महिना असा होता ज्याला कोणीही मान देत नव्हते. या महिन्याचे नाव नव्हते, त्याला कोणताही सण नव्हता, कोणतेही व्रत नव्हते आणि कोणतीही प्रतिष्ठा नव्हती. सर्वजण त्याला मलमास म्हणून हिणवत असत. इतर महिने त्यांची थट्टा करत आणि त्याला कमी लेखत असत. त्यामुळे तो महिना अत्यंत दुःखी झाला. एक दिवस तो दुःखी मनाने सर्व देवतांकडे गेला. त्याने आपले दुःख सांगितले, परंतु कोणीही त्याची समस्या दूर करू शकले नाही. शेवटी तो भगवान विष्णूंच्या धामात गेला. भगवान विष्णूंना त्याने विनवणी केली, प्रभू, मला कोणीही मान देत नाही. माझे जीवन व्यर्थ झाले आहे. माझे अस्तित्वच निरर्थक वाटते. भगवान विष्णूंनी त्या महिन्याचे दुःख ऐकले आणि त्याला प्रेमाने जवळ घेतले. त्यांनी सांगितले, तू दुःखी होऊ नकोस. आजपासून मी तुला माझे नाव देत आहे. तू ते आता पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. जो भक्त या महिन्यात श्रद्धेने जप, तप, दान, सेवा आणि भक्ती करेल त्याला मी विशेष कृपा देईन. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून तो महिना आनंदाने भरून गेला. त्याचे भाग्य बदलले. जो महिना सर्वांच्या तिरस्काराचा विषय होता, तोच सर्वात पवित्र आणि श्रेष्ठ मानला जाऊ लागला. म्हणूनच या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. या महिन्यात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची परिस्थिती अत्यंत कठीण होती. घरात अन्न नव्हते, पैसाही नव्हता, तरीही त्याची भगवान विष्णूंवर अतूट श्रद्धा होती. पुरुषोत्तम मास सुरू होताच त्याने रोज सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करण्याचा संकल्प केला. तो रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू लागला. त्याची पत्नी म्हणाली, आपल्या घरात खायला नाही आणि तुम्ही पूजा जप करत बसला आहात. ब्राह्मण शांतपणे म्हणाला, देवावर विश्वास ठेव. पुरुषोत्तम मासात केलेली भक्ती कधीही वाया जात नाही. दिवस जात होते. एक दिवस भगवान विष्णूंनी एका वृद्ध साधूचे रूप धारण केले आणि त्या ब्राह्मणाच्या घरी आले. ब्राह्मणाने त्यांचे आदराने स्वागत केले. घरात अन्न नसतानाही त्याने जे काही होते ते प्रेमाने त्या साधूंना दिले. साधूंनी आनंदाने भोजन केले आणि आशीर्वाद दिला, तुझ्या घरातील दारिद्र्य दूर होईल. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाच्या अंगणात एक मातीचा घडा सापडला. त्यात सुवर्ण मुद्रा होत्या. पण ब्राह्मणाने त्या संपत्तीचा अहंकार केला नाही. त्याने त्यातील काही भाग गरजूंना दान केला आणि उर्वरित पैशांचा सदुपयोग केला. त्याने त्याचे जीवन सुखी झाले. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, संयम आणि निस्वार्थी यामुळे जीवन बदलू शकते. पुरुषोत्तम मासाचा खरा संदेश हा आहे की जसा मलमास भगवान विष्णूंच्या कृपेने श्रेष्ठ बनला, तसाच कोणताही माणूस परिस्थितीने लहान नसतो. देवाची कृपा, चांगले कर्म आणि सकारात्मक विचार यामुळे त्याचे भाग्य बदलू शकते. या महिन्यात केलेले जप, दान, वाचन, सत्संग, गरिबांना मदत, अन्नदान आणि भगवंताचे स्मरण यांना विशेष महत्त्व आहे. जो भक्त मनापासून भगवान विष्णूंचे नाव घेतो त्याच्या जीवनातील अडथळे कमी होतात, मनाला शांती मिळते आणि आध्यात्मिक प्रगती होते. कथेचा संदेश, ज्याला जगाने नाकारले त्यालाही भगवान स्वीकारतात. श्रद्धा, भक्ती आणि संयम यामुळे अशक्य वाटणारेही शक्य होते. पुरुषोत्तम मास आपल्याला नम्रता, सेवा आणि भगवान विष्णूंवरील अखंड विश्वास शिकवतो. जय श्री पुरुषोत्तम भगवान, जय श्री विष्णू.
भक्तांनो, पुरुषोत्तम मासाची ही पवित्र कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अडचणी, अपयश किंवा दुःख आले तरी श्रद्धा आणि भक्ती कधीही सोडू नये. जसा मलमास भगवान श्री विष्णूंच्या कृपेने पुरुषोत्तम मास बनला, तसंच आपल्या जीवनातीलही अंधारही भगवंताच्या कृपेने प्रकाशात बदलू शकतो. या पवित्र महिन्यात रोज भगवान विष्णूंचे नामस्मरण करा, शक्य असेल तेवढे दानधर्म करा, गरजूंची मदत करा आणि सत्कर्म करण्याचा संकल्प घ्या. भगवान पुरुषोत्तम तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद भरभरून देवो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथा व स्वामी समर्थ संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री पुरुषोत्तम भगवान. जय जय रघुवीर समर्थ.